नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही मराठीतून इंग्रजी शिकत आहात, तेही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने। आज सिंपल पास्ट टेन्सपासून बनवलेली एक स्टोरी तुम्ही शिकणार आहात। त्या स्टोरीचं नाव आहे शाळेतील एक दिवस, अ डे ॲट स्कूल। ह्या स्टोरीतून तुम्ही रोज बोलली जाणारी वाक्य, म्हणजे ज्या वाक्यांचा उपयोग आपण रोज करतो, परंतु ती इंग्रजीत कशी बोलायची ते आपल्याला बहुधा माहिती नसते, तर ते तुम्ही शिकणार आहात। तर वाक्य नीट ऐका। वाक्य इंग्रजीत कशी बनवली आहेत ती नीट लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करू शकता। तर चला मग व्हिडिओला आपण आता स्टार्ट करूया। काल मी लवकर उठलो। Yesterday I woke up early. Yesterday I woke up early. Yesterday म्हणजे काल। मी चेहरा धुतला आणि दात घासले। I wash my face and brush my teeth. I wash my face and brush my teeth. Brush my teeth म्हणजे मी माझे दात घासले। I wash my face म्हणजे मी माझा चेहरा धुतला। आईने माझ्यासाठी नाश्ता तयार केला। My mother prepared breakfast for me. My mother prepared breakfast for me. My mother म्हणजे माझी आई, प्रिपेअर्ड म्हणजे तयार केला किंवा बनवला, फॉर मी म्हणजे माझ्यासाठी किंवा माझ्याकरिता। माय मदर प्रिपेअर्ड ब्रेकफास्ट फॉर मी म्हणजे माझ्या आईने माझ्यासाठी नाश्ता बनवला। मी पोहे खाल्ले आणि दूध प्यालो। आय एट पोहा अँड ड्रँक मिल्क. आय एट पोहा अँड ड्रँक मिल्क. आय एट पोहा म्हणजे मी पोहे खाल्ले आणि ड्रँक मिल्क म्हणजे मी दूध पिलो। नंतर मी शालेय गणवेश घातला। आय वॉर माय स्कूल युनिफॉर्म. आय वॉर माय स्कूल युनिफॉर्म. वॉर म्हणजे घातला, माय स्कूल युनिफॉर्म म्हणजे माझा शाळेचा गणवेश। आय वॉर माय स्कूल युनिफॉर्म म्हणजे मी माझ्या शाळेचा गणवेश घातला आणि दप्तर घेतले। अँड टूक माय बॅग. अँड टूक माय बॅग. माय बॅग म्हणजे माझे दप्तर, टूक म्हणजे घेतलं। मी बसने शाळेत गेलो। आय वेंट टू स्कूल बाय बस. आय वेंट टू स्कूल बाय बस. वेंट टू म्हणजे गेलो, बाय बस म्हणजे बसने, स्कूल म्हणजे शाळा। आय वेंट टू स्कूल बाय बस म्हणजे मी बसने शाळेत गेलो। शाळा सकाळी 8 वाजता सुरू झाली। स्कूल स्टार्टेड ॲट 8 in the morning. स्कूल स्टार्टेड ॲट 8 in the morning. मॉर्निंग म्हणजे सकाळ, ॲट 8 म्हणजे 8 वाजता, स्टार्टेड म्हणजे सुरू झाली। स्कूल स्टार्टेड ॲट 8 in the morning म्हणजे शाळा सकाळी 8 वाजता सुरू झाली। पहिला तास इंग्रजीचा होता। द फर्स्ट पिरियड वॉज इंग्लिश. द फर्स्ट पिरियड वॉज इंग्लिश. पिरियड म्हणजे तास, फर्स्ट पिरियड म्हणजे पहिला तास। द फर्स्ट पिरियड वॉज इंग्लिश म्हणजे पहिला तास इंग्रजीचा होता। आम्ही एक नवीन धडा शिकलो। वी लर्न अ न्यू लेसन. वी लर्न अ न्यू लेसन. न्यू लेसन म्हणजे नवीन धडा, लर्न म्हणजे शिकलो। वी लर्न न्यू लेसन म्हणजे आम्ही नवीन धडा शिकलो। नंतर गणिताचा तास होता। देन वी हॅड मॅथ. देन वी हॅड मॅथ. मॅथ म्हणजे गणित। शिक्षकांनी उदाहरणे दिली। द टीचर गेव एक्झाम्पल्स. द टीचर गेव एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे, गेव म्हणजे दिली, टीचर म्हणजे शिक्षक। द टीचर गेव एक्झाम्पल्स म्हणजे शिक्षकांनी उदाहरणे दिली आणि आम्ही सराव केला। अँड वी प्रॅक्टिस देम. अँड वी प्रॅक्टिस देम. प्रॅक्टिस म्हणजे सराव केला, वी प्रॅक्टिस देम म्हणजे आम्ही त्यांचा सराव केला। 10 वाजता आमची मधली सुट्टी झाली। ॲट 10 o'clock वी हॅड अ शॉर्ट ब्रेक. ॲट 10 o'clock वी हॅड अ शॉर्ट ब्रेक. ॲट 10 o'clock म्हणजे 10 वाजता, शॉर्ट ब्रेक म्हणजे मधली सुट्टी,
ॲट 10 o'clock वी हॅड शॉर्ट ब्रेक म्हणजे 10 वाजता मधली सुट्टी झाली. मी मित्रांसोबत डब्बा खाल्ला आणि खेळलो. I ate my lunch with friends and played. I ate my lunch with friends and played. With friends म्हणजे मित्रांसोबत. My lunch म्हणजे माझे दुपारचे जेवण. Ate म्हणजे खाल्लं. I ate my lunch with friends. मी मित्रांसोबत दुपारचे जेवण घेतले किंवा मी मित्रांसोबत डब्बा खाल्ला. And played म्हणजे आणि खेळलो. आम्ही क्रिकेट खेळलो. We played cricket. We played cricket. We played cricket म्हणजे आम्ही क्रिकेट खेळलो आणि खूप मजा आली. And had a lot of fun. And had a lot of fun. Fun म्हणजे मजा. Lot म्हणजे खूप. And had a lot of fun म्हणजे आणि खूप मजा आली. सुट्टीनंतर विज्ञानाचा तास होता. After the break we had science period. After the break we had a science period. After the break म्हणजे सुट्टीनंतर. Science period म्हणजे विज्ञानाचा तास. We had science period म्हणजे आमचा विज्ञानाचा तास होता. आम्ही प्रयोगशाळेत प्रयोग केला. We did an experiment in the lab. We did an experiment in the lab. लॅब म्हणजे प्रयोगशाळा. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करणे. We did an experiment in the lab म्हणजे आम्ही प्रयोगशाळेत प्रयोग केला. शेवटचा तास इतिहासाचाच होता. The last period was history. The last period was history. Last period म्हणजे शेवटचा तास. हिस्ट्री म्हणजे इतिहास. द लास्ट पिरियड वॉज हिस्ट्री म्हणजे शेवटचा तास इतिहासाचा होता. आम्ही इतिहास शिकलो. वी लर्न हिस्ट्री. वी लर्न हिस्ट्री म्हणजे आम्ही इतिहास शिकलो. शाळा दुपारी 2 वाजता सुटली. स्कूल एंडेड ॲट 2 in the afternoon. स्कूल एंडेड ॲट 2 in the afternoon. आफ्टरनून म्हणजे दुपारी. एंडेड म्हणजे सुटली किंवा संपली. ॲट 2 म्हणजे 2 वाजता. स्कूल म्हणजे शाळा. स्कूल एंडेड ॲट 2 in the afternoon म्हणजे शाळा दुपारी 2 वाजता सुटली किंवा संपली. मी घरी आलो आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. I came home and took some rest. I came home and took some rest. केम म्हणजे आलो. होम म्हणजे घरी. I came home म्हणजे मी घरी आलो. and टूक म्हणजे घेतली. रेस म्हणजे विश्रांती. टूक सम रेस म्हणजे थोडा वेळ विश्रांती घेतली. हा माझ्या शाळेतील एक सुंदर दिवस होता. इट वॉज अ ब्युटिफुल डे ॲट स्कूल. इट वॉज अ ब्युटिफुल डे ॲट स्कूल. ब्युटिफुल डे म्हणजे सुंदर दिवस. ॲट स्कूल म्हणजे शाळेतला. इट वॉज ब्युटिफुल डे ॲट स्कूल म्हणजे हा माझा शाळेतील एक सुंदर दिवस होता. आजच्या व्हिडिओत इतकंच. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.